आजची सुरुवात झाली पोहेपासून. तर पोहे खाऊन घेतले, मग आंबाड्याची भाजी घेतली, ती सोलून घेतली. तशीच मी आंबाड्याची भाजी तुरीच्या डाळीमध्ये करते. तुम्ही कशा करता नक्की कमेंट करा. तुरीची डाळ शिजवून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, शेंगदाणे, मग भाजी धुवून टाकते आणि तशी बनवते. तेवढ्यात हे बघा, हे दोन माझे मंकीच आले टेस्ट करायला. त्यांना काहीही असो ना, बनवलं की अगोदर टेस्ट करायला हजर राहतात आणि कमेंट पण करतात हां, की कसं झालं आहे, चांगलं झालं आहे की नाही झालं आहे. आणि हे बघा, हा अजून एकदा मागतोय की अजून एकदा टेस्ट कर बरं. इतके भारी आहेत ना, म्हणजे असं त्यांचे कुठले नखरे नसतात की ही भाजी नाही खाणार, ते भाजी सगळेच खातात. आणि तेवढ्यात बघा, आमच्या इथं सुरू झाला आहे पाऊस. सकाळ सकाळ पावसाने सुरुवात केली. या पावसाचा तर ना आता काही भरोसाच नाही की कधी येईल कधी नाही. दिवाळी होऊन गेली, अजूनही थंडीचा पत्ता नाही. तेवढ्यात मग पावसाला बघत बघत गरम गरम भात वाढून घेतला, त्यांना चारायला घेतलं. मी पण तशीच जेवले. ते घास घशाखाली उतरतोय खरं, पण सगळं लक्ष त्या टी व्हीकडे आहे बघा. तसंच तिघांनी जेवण उरकून घेतलं. मग थोड्या वेळ बाहेर फिरलो. मी पण तसंच बाहेर जाऊन गप्पा मारत बसले होते शेजारी पाजाऱ्यांसोबत. आणि हे पण दोघांचं खेळणं चालू होतं बाहेर. एकदम मस्तपैकी खेळले आणि इतके दमले की घरी येऊन आल्या आल्या झोपी गेले बघा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.